देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी. सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी. वा. वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिसे आकार घ्यावेत. कलावंतांनी रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत. वा. उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी. भरलेल्याशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. अप्रतिम. नमस्कार मंडळी, पुस्तकांशी रॉनदेवच्या अजून एका भागात आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मंडळी, आज पहिल्यांदाच आम्ही शूटसाठी आउटडोअर आलो आहे आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या फर्ग्युसन कॉलेजच्या आवारामध्ये आम्ही आहोत. खरं तर आमचा दुसरा एपिसोड जो होता लोकमान्य टिळकांवरचा, जेव्हा आम्ही दुर्दम्य या पुस्तकाबद्दल बोललो होतो, तेव्हाच आम्हाला फर्ग्युसन कॉलेजमध्ये हा एपिसोड शूट करायचा होता, पण तेव्हा पावसामुळे जमलं नाही, म्हणून आज आम्ही परत आलो आहे. तर आज पहिल्यांदाच आम्ही कविता हा साहित्य प्रकार घेऊन आलो आहे. मराठी भाषेमध्ये खरं तर अनेक मोठमोठ्या कवींची, कवयित्रींची परंपरा आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्राचे लाडके कवी, ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी विंदा करंदीकर यांच्या कवितांबद्दल, त्यांच्याबद्दलसुद्धा थोडंसं आज आम्ही गप्पा मारणार आहोत. तर कविता या साहित्य प्रकाराबद्दल बोलायचं म्हणल्यावर अनेक नावं डोळ्यासमोर आली. मग कुसुमाग्रज असतील, आरती प्रभू असतील, शांताबाई शेळके असतील, बाबा बोरकर असतील, हे सगळे आमचे खरं तर अतिशय आवडते कवी, कवयित्री. खरं. पण मी मग गोंधळ थोडासा वाढल्यावर सरळ चिठ्ठ्या पाडल्या आणि त्या चिठ्ठ्यांमधनं एक नाव पुढे आलं, ते म्हणजे विंदा करंदीकरांचं. सो ऋषिकेश, आज आपण विंदा का निवडले याची थोडीशी बॅकग्राऊंड मी प्रेक्षकांना दिली. नाही, बरं झालं. आणि आपण विंदांच्या काही कविता घेतल्यात आणि त्यांच्याबद्दलही बोलणार आहोत, पण त्याच्या आधी म्हणजे कविता वाचायच्या आधी थोडंसं विंदांची ओळख करून दिलीस तर मग आपण तिथून पुढे घेऊया. हो, नाही, नक्कीच. सो विंदा करंदीकर हे जसं ऋषिकेश म्हणाला की ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी, तर मराठीतले तिसरे मानकरी म्हणजे वि स खांडेकर, कुसुमाग्रज आणि त्याच्यानंतर विंदा. सो विंदांच्या अष्टदर्शने या ग्रंथाला तो पुरस्कार मिळालेला आहे. आणि मुळात विंदा एक कवी म्हणून प्रसिद्ध असले किंवा अख्ख्या महाराष्ट्राला कवी म्हणून माहिती असले तरीसुद्धा अतिशय वेगवेगळे साहित्य प्रकार समर्थपणे त्यांनी हाताळलेले आहेत. मग त्यात लघुनिबंध आले, त्याच्यात समीक्षणात्मक लिखाण आलं, बालसाहित्य आलं. सो असे सगळे प्रकार त्यांनी, सगळ्या प्रकारात त्यांनी छान मुसाफिरी केलेली असं आपण म्हणू शकू. अभिजित, प्रत्येक कवीची किंवा कवयित्रीची एक स्वतंत्र अशी ओळख असते, शैली असते, त्याच्या कवितेचा एक गाभा असतो. म्हणजे जसं आपण कुसुमाग्रजांबद्दल बोललो तर अनंतामुची ध्येयासक्ती, अनंताना आशा, किनारा तुला पामराला, असं समुद्रालाच ठणकावून सांगणाऱ्या खलाशांची आठवण होते. किंवा बोरकर म्हणलास तर माझ्या गोव्याच्या भूमिका. खरंय, म्हणजे अशा निसर्ग कवितांची आठवण होते. किंवा आरती प्रभू म्हटलं तर गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे, ही कविता आठवते. तसं विंदा म्हटलं की त्यांची एक स्वतःची शैली, त्यांना जे काही सांगायचे त्याची एक स्वतःची ओळख ही डोळ्यासमोर येते. आणि तू जर पाहिलंस तर त्यांच्या कवितांमधल्या थीम्स ज्या आहेत तर त्या या कष्टकरी माणूस किंवा शेतकरी, श्रमिक, कामगार, शहरी जीवन जगणारा सामान्य माणूस, या सगळ्याच्या अवतीभोवती फिरताना आपल्याला दिसतात. आणि जे काय म्हणायचंय, मांडायचंय ते अगदी थेटपणे, म्हणजे त्याला कुठलाही मुलामा न देता किंवा आडपडदा न ठेवता विंदा त्यांच्या कवितांमध्ये मांडतात, असं एकूण आपल्याला दिसतं. सो आपण आता कविता वाचणार आहोत अभिजित. त्यांच्या मेनली 2 कविता संग्रहांमधल्या मृद्गंध आणि स्वेदगंगा हा हे त्यांचे अतिशय प्रसिद्ध कविता संग्रह. त्याच्यानंतर विरूपिका नावाचाही त्यांचा एक कविता संग्रह आला आणि त्याच्याही नंतर मंगेश पाडगावकरांनी त्यांचं संहिता हे एक संपादित पुस्तक प्रसिद्ध केलं होतं विंदांच्या कवितांचं. बरोबर आहे. पहिली जी आपण कविता वाचणार आहोत अभिजित, ती स्वेदगंगा ही कविता आहे आणि स्वेदगंगा या कविता संग्रहातूनच ती घेतलेली आहे. आणि ही पहिली अशासाठी की त्यांची जी एकूण कवितेची भूमिका आहे ती या कवितेतून स्पष्ट होते. स्वेदगंगा म्हणजे कष्टाची किंवा घामाची गंगा आणि त्याचं किती महत्त्व होतं त्यांना, त्या दृष्टीने ही कविता आहे. त्याच्यातली काही निवडक कडवी वाचतो मी, कारण कविता मोठी आहे बऱ्यापैकी. खूप मोठी कविता आहे. होय. स्वेदाची ही अखंड गंगा धापा टाकीत वाहत आहे अनंतातुनी अनंताकडे. खडकावरती हाणीत डोके कडे कपारी फोडीत साऱ्या दरी दरीतून मारी भराऱ्या. पुढचं कडवं छान आहे. स्वेदाची ही अखंड गंगा दिवसा रात्री सांज सकाळी जशी हिवाळी तशी उन्हाळी वाहत होती वाहत राहे उफाळलेली नागिण जैशी जो जो तुडवी त्याला दंशी. म्हणजे याच्यात एक इशारा आहे की फार काळ जर तुम्ही या सगळ्याचा आवाज दाबून ठेवलात तर तो नक्कीच उद्रेक त्याचा होईल. खरंय.
अजून एक छान कडवे वाचतो. स्वेद बिंदूनो नद्या तयारे, स्वेद नद्यांनो सागर व्हारे, वा. संघटनेचा तुफान सागर, जो क्रांतीचा गरजे जय जय, आणिक आणील रत्नांनावर. सुंदर. आणि एक शेवटचं कडवं वाचतो. पुन्हा त्यांची भूमिका बघ कशी आहे की पवित्र मज स्वेदाचे बिंदू, पवित्र मज स्वेदाचे बिंदू, ज्यातून निपजे जीवन सिंधू, या बिंदूंची माळ जयांवर, त्रिवार वंदन त्या संतांना, विजयतयांचा त्यांचे जीवन. सुंदर. फारच छान. तर ही अशी पहिली त्यांची स्वेदगंगा ही कविता, अतिशय छान कविता आहे. आणि याच्यानंतर आपण जी कविता घेतोय वाचण्यासाठी, ती मला तरी असं वाटतं की ती कालातीत कविता आहे. कारण ती 1952 साली विंदांनी लिहिली. खरंय. आणि त्यातले बरेचसे संदर्भ, काय अख्खी कविताच आज सुद्धा तितकीच रिलेव्हंट आहे. कवितेचं शीर्षक आहे सब घोडे 12%. सुरेख. सब घोडे 12%, जितकी डोकी तितकी मते, जितकी शिते तितकी भूते, सुरेख. कोणी मवाळ कोणी जहाल, कोणी सफेद कोणी लाल, कोणी लठ्ठ कोणी मठ्ठ, कोणी ढिले कोणी घट्ट, कोणी कच्चे कोणी पक्के, सब घोडे 12%. गोड गोड जुन्या थापा, तुम्ही पेरा तुम्ही कापा, जुन्या आशा नवा चंग, जुनी स्वप्ने नवा भंग, वा. तुम्ही तरी काय करणार आम्ही तरी काय करणार, त्याच खड्ड्यामध्ये पुन्हा पुन्हा तोच पाय, जुना माल नवे शिक्के, सब घोडे 12%. आणि हे तर म्हणजे फारच मार्मिक लिखाण आहे. जिकडे सत्ता तिकडे पोळी, वा. जिकडे सत्य तिकडे गोळी, जिकडे टक्के तिकडे टोळी, ज्याचा पैसा त्याची सत्ता, पुन्हा पुन्हा हाच कित्ता, वा. पुन्हा पुन्हा जुनाच स्वार, मंद घोडा अंध स्वार, वा. याच्या लत्ता त्याचे बुक्के, सब घोडे 12%. शेवटचं कडवं. सब घोडे चंदी कमी, कोण देईल त्याची हमी, डोक्यावरती छप्पर तरी, कोण देईल माझा हरी, वा. कोणीतरी देईन म्हणा, मीच फसवीन माझ्या मना, भुकेपेक्षा भ्रम बरा, कोण खोटा कोण खरा, सुरेख. कोण तिर्या कोण छक्के, सब घोडे 12%. आणि ऋषिकेश याच्यावरची तारीख आहे 5 एप्रिल 1952. म्हणजे बापरे. या देशातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका ज्या वर्षी झाल्या त्या वर्षीची ही तारीख आहे. आणि माझ्या मते ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी लिहिलेलं ओळ आणि ओळ बऱ्याच कवितांमधली आजही तितकीच लागू पडते. हा रस्ता अटळ आहे, अन्नाशिवाय कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय मानाशिवाय, कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळेशिव, डोळेशिव म्हणजे तू दुर्लक्ष कर. कुडकुडणारे हे जीव पाहू नको डोळेशिव, नको पाहू जिणे भकास, ऐन रात्री होतील भास, छातीमध्ये अडेल श्वास, विसर यांना दाब कढ, माझ्या मना बंद गड. क्या बात. हा रस्ता अटळ आहे, ऐकू नको हा आक्रोश, तुझ्या गळ्याला पडेल शोष, कानांवरती हात धर त्यातूनही येतील स्वर, म्हणून म्हणतो ओत शिसे, संभाळ संभाळ लागेल पिसे. वा. म्हणजे वेळ लागेल तुला अक्षरशः. रडणाऱ्या रडशील किती, झुरणाऱ्या झुरशील किती, पिचणाऱ्या पिचशील किती, ऐकू नको असला टाहो, माझ्या मना दगड हो. हा रस्ता अटळ आहे, येथेच असतात निशाचर, जागोजाग रस्त्यावर सुरेख. असतात नाचत काळोखात, हसतात विचकून काळे दात, आणि म्हणतात कर हिम्मत, आत्माविक उचल किंमत. काय सुरेख लिहिलंय. आणि म्हणतात कर हिम्मत, आत्माविक उचल किंमत, माणूस मिथ्या सोने सत्य, स्मरा त्याला स्मरा नित्य, भिशील ऐकून असले वेद, बन दगड नको खेद. शेवटचं कडवं म्हणतोय याच्यातलं. नक्कीच. हा रस्ता अटळ आहे, अटळ आहे सारी घाण, अटळ आहे ही शिसारी, एक वेळ अशी येईल घाणीचेच खत होईल, अन्यायाची सारी भूते उठतील पुन्हा होतील भूते, वा. या सोन्याचे बनतील सूळ, सुळी जाईल सारे कुळ, ऐक टापा ऐक आवाज, लाल धूळ उडते आज, याच्या मागून येईल स्वार, या दगडावर लावशील धार, इतके यश तुला रगड, माझ्या मना बंद दगड. नाही, कुठेतरी एक व्यवस्था बदलण्याचा, सिस्टीम चेंज होण्याचा शेवटच्या कडव्यात संदेश, आशावाद पण दिसतो त्याच्यामध्ये. आणि अभिजित, ही कविता वाचल्यावर म्हणजे माझ्या मना बंद हो, दगड ही कविता वाचल्यावरती मगाशी तू म्हटलास ना, ते ॲक्च्युली जाणवत राहतं. कारण तू त्यांच्या कवितांचा कालखंड पाहिलास तर स्वातंत्र्याच्या आसपासचे किंवा त्याच्यानंतरच्या 10-12 वर्षामधलं बरंचसं लिखाण आहे. आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जी काय स्वप्न होती, आशा आकांक्षा होत्या, त्या कोलमडल्याचा भ्रमनिरास कुठेतरी बऱ्याचशा कवितांमध्ये दिसतो, व्यक्त होतो. तसंच
तू तेच ते कवितेबद्दल म्हटलं होतास, ती कविता एकदा हो, तू वाच. त्याच्यात थोडंसं मला असं वाटतं आपण सांगायला पाहिजे की विंदांनी विविध साहित्य प्रकार हाताळले हो. आणि त्यांना स्वतःला कुठल्याही एका प्रकारच्या चाकोरीत किंवा एका प्रकारच्या साचेबद्धपणात अडकणं स्वतःलाच पसंत नव्हतं, आवडत नव्हतं आणि त्यात तो मूड त्यांचा या कवितेत मस्त रिफ्लेक्ट झाला असं मला नेहमीच वाटतं. कवितेचं शीर्षक आहे तेच ते. सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेनी तेच ते. सुरेख. माकडछाप दंतमंजन, तो चहा तेच रंजन, तीच गाणी तेच तराणे, तेच मूर्ख तेच शहाणे, सकाळपासून रात्रीपर्यंत तेच तेनी तेच ते. खानावळीही बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हतं. मस्त संकल्पना आहे. काकूपासून ताजमहाल सगळीकडे सारखेच हाल, नरम मसाला गरम मसाला तोच तोच भाजीपाला, तीच तीच खवट चटणी तेच तेच आंबट सार, सुख थोडे दुःख फार, संसाराच्या वडावर स्वप्नांची वटवाघळे, या स्वप्नांचे शिल्पकार कवी थोडे कवडे फार, पडद्यावरच्या भूत चेष्टा शिया शोक बोळा विनोद भ्रष्ट कथा नष्ट बोध, 9 धागे एक रंग व्यभिचाराचे सारे ढंग. आता शेवटच्या कडव्याकडे येतो. करीन म्हणले आत्महत्या, म्हणजे या सगळ्यातनं सुटका म्हणून आत्महत्या करतो म्हणले. रोमिओची आत्महत्या, दधीचीची आत्महत्या, आत्महत्या ही तीच ती, आत्माही तोच तो, हत्याही तीच ती, कारण जीवनही तेच ते आणि मरणही तेच ते. सुरेख. अतिशय परिणामकारक कविता आहे. खरं आहे. अभिजित, आत्तापर्यंत आपण ज्या कविता घेतल्या त्या कष्टकऱ्यांच्या, श्रमिकांच्या थीमवरती होत्या. आता आपण जरा म्हणजे विंदांनी वेगळ्या कुठल्या थीमवर कविता केल्याच नाहीत असं नाही आहे. तीर्थाटन मी करीत पोचलो नकळत शेवट तवदारी, अन तुझिया देहात गवसली सखये मज तीर्थे सारी, अधरावरती तव वृंदावन प्रयाग सापडले नेत्री, भालावरती ते मानस सर मानेवरती गंगोत्री, गया तुझ्या गालात मिळाली रामेश्वर खांद्यावरती, मिळे द्वारका कमरेपाशी अनकाशी अवती भवती, मोक्षाची ही नुरली इच्छा नको कृपा याहून दुसरी, तीर्थाटन मी करीत पोचलो नकळत शेवट तवदारी. मूडला कंटिन्यू करणारी एक दुसरी कविता आता म्हणूया आपण. थोडीशी खट्या म्हणता येईल अशी. शीर्षक आहे असेच होते म्हणायचे तर. असेच होते म्हणायचे तर अशी अचानक भ्यालीस का, अर्ध्या वाटेवरती जाऊन पुन्हा परत तू आलीस का. असेच होते म्हणायचे तर वरवर फसवे हसलीस का, स्वप्नाला चुरडून मिठीतच पुन्हा तयावर रुसलीस का. असेच होते म्हणायचे तर. असेच होते म्हणायचे तर उगाच खोटे रडलीस का, भरात येऊन भलत्या सलत्या करात माझ्या शिरलीस का. शेवटचा कडवा म्हणतो. असेच होते म्हणायचे तर अशी जीवाला डसलीस का, केस मोकळे ओले घेऊन वणव्यामध्ये घुसलीस का. अशी सुंदर कविता, थोडीशी क्रिस्प म्हणता येईल. आपण मगाशी वैविध्यबद्दल बोललो तर वेगवेगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळले. त्याच्यात कादंबरी हा साहित्य प्रकार त्यांनी कुठेही हाताळलेला नाही आहे. तर याविषयी एक सुंदर पत्र त्यांनी त्यांचे मित्र आणि प्रसिद्ध साहित्यिक श्रीना पेंडसे यांना लिहिलेलं होतं. त्याच्यातच त्यांनी एक कबुली जबाब दिला होता की कशी त्यांना कादंबरी जमली नाही आणि एक 60 पानं लिहिल्यावर त्यांनी ती पानं फाडून टाकली. असं ते पत्र पेंडशांनी त्यांच्या आत्मचरित्रात समाविष्ट केलेलं आहे आणि फार सुंदर पत्र आहे ते. पवित्र मजला जळजळीत ती भूक श्रमातून पोसवणारी, पवित्र मजला दगडी निद्रा दगडाची दुलई करणारी, पवित्र उपभोगाची इच्छा पवित्र मज शरीराचे जीवन, पवित्र तुसड्या वैराग्याहून प्रीतीच्या धुंदीतील मिलन, पवित्र मज यंत्रांची धडधड समाज हृदयातील हे ठोके. यंत्रांच्या धडधडीला समाज हृदयातील ठोके असं म्हटलंय. पवित्र मज यंत्रांची धडधड समाज हृदयातील हे ठोके, पवित्र मजला सत्यासाठी धडपडणारे स्वतंत्र डोके. पुढचं कडवं तर फार सुरेख आहे. पवित्र सुखदुःखाची गाणी वेदातील साऱ्या मंत्राहून, पवित्र साधा मानव प्राणी श्रीरामाहून श्रीकृष्णाहून, पवित्र मज पोलादी ठोसा अन्यायाच्या छातीवरचा. पुन्हा त्यांच्या त्या सेंट्रल थीमकडे. पवित्र मज पोलादी ठोसा अन्यायाच्या छातीवरचा, पवित्र मजला आणिक गहिवर माणुसकीचा माणुसकीचा.
यालाच थोडंसं पुढे नेलं आपण, या थीमला एक्सटेंड केलं तर त्यांचं अजून एक सुंदर कविता आहे की ज्याचा साधारण आशय असा आहे की आपल्या टर्म्सवर आपल्याला जगता येतं, पण त्याला आपली एक मानसिक तयारी पाहिजे वा. आणि एक मानसिक कणखरपणा पाहिजे थोडा प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी. सो कवितेचं शीर्षक आहे त्याला तयारी पाहिजे. अच्छा, तर ती मी आता सुरू मी करायच्या आधी सॉरी, मगाशी आपण म्हटलं उचल किंमत आत्मा वीक, त्याच्या आता एकदम ऑपोजिट. एक्झॅक्टली त्याच्या एकदम पूर्ण दुसऱ्या टोकाला येऊन थांबलेलो आहोत. अग्नीमुळे प्रगती घडे, हे अन्न ही त्याने शिजे, चटका बसे कधीतरी त्याला तयारी पाहिजे. पुष्पे फळेनी सावली, वृक्षातळी या गावली, काटा अभावित बोचता त्याला तयारी पाहिजे. वा डोक्यावरी घेऊनी जे आज येथे नाचती, वा, घेतील ते पायातळी त्याला तयारी पाहिजे. अप्रतिम. म्हणजे आपण रोजच हे बघतोय अक्षरशः. या ना त्या स्वरूपात. आणि नंतर ते असं म्हणतात त्या कवितेत पुढे की सत्यास साक्षी ठेवून जो वागेल जो बोलेल जो, मित्रासही तो बोचतो त्याला तयारी पाहिजे. वा, आणि शेवटचं कडवं याचं पण फार सुंदर आहे की पाण्यात पडलास ना, मग पाणी ते कसंही असो, आता एकदा पाण्यात पडलास ना, पाणी ते कसंही असो, आता टळेना पोहणे त्याला तयारी पाहिजे. अप्रतिम. अशी ही विंदांची कविता. फार सुंदर कविता आहे. तर मित्रांनो, आज आम्ही विंदांच्या काही कविता वाचल्या. येणाऱ्या काही एपिसोड्समध्ये आम्ही इतर कवी कवयित्रींच्या सुद्धा काही कविता घेऊन येऊ. आमच्या या चॅनलला असंच सबस्क्राईब करा, आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढच्या वेळेला लवकरच भेटूया. धन्यवाद. धन्यवाद.